हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपल्यासाठी खूपच युनिक अशी रेसिपी आणली आहे. आप्पे पात्रामध्ये साखर घालून तर पहा, खूप छान आहे. व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे आणि मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की कुठली रेसिपी मी बनवत आहे. थोडीशी हिंट द्या, काहीतरी कमेंट करा आणि सांगा की काय बनवत आहे म्हणून. आणि रेसिपी जरा जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे, अजूनही माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे बघा, खूप सुंदर अशी रेसिपी आहे बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. अगदी कमी साहित्यात होते. त्यासाठी मी एक पॅन घेतला आहे बघा. जाडबुडाचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आहे. मी मोठी वाटी साखर घेतली आहे आणि मी अर्धा वाटी पाणी घालणार आहोत. म्हणजे जेवढी साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं. पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही, नाहीतर तुम्हाला वेळ लागेल पाक बनवायला. अरे येतं आहे का लक्षात? चला तर मग सांगा काय बनवते ते पटकन. छान असं बघा, आपण साखर विरघळून घेतली आहे आणि पूर्ण साखरेची गोळी होईपर्यंत हलवायचं आहे. कंटिन्यू हलवायचं आहे. हलवण्यात हलगर्जीपणा अजिबात करायचा नाही. हे बघा, छान अशी आपली साखर आपण त्याची गोळी होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे बघा. खूप सुंदर रेसिपी आहे मैत्रिणींनो. आणि रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि मला कमेंट करून सांगा की मी काय बनवत आहे बघा. हे बघा, छान असं आपला पाक असा घट्टसर झाला आहे बघा. बघू शकता आपण. येथे आपण गॅसची फ्लेम थोडी कमी करणार आहोत, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आपण वाटीमध्ये बघणार आहोत की आपला पाक तयार झाला की नाही. बघू शकता आपण, छान असं हलवतो आहे आपण. तरीसुद्धा गॅस आपण येथे मीडियम ठेवला आहे, वाढवला नाही. सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल होती, नंतर कमी केली. हे बघा, छान अशी बघा आपली, बघू शकता आपण, तार होत आहे, म्हणजे आपला पाक तयार झाला आहे मैत्रिणींनो. तुम्हाला वाटीमध्ये पाणी घेऊन दाखवते बघा. गोळी तयार झाली आहे. हे बघा, बघू शकता आपण, पाकाची पूर्ण गोळी तयार झाली आहे, म्हणजे आपला इथे पाक तयार झाला आहे. बघू शकता, अशी पूर्ण गोळी होईपर्यंत हलवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि नंतर आपण त्यामध्ये रंग घालणार आहोत. जो फूड रंग आहे, म्हणजे खायचा रंग, त्याचा वापर करणार आहोत. ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही तुम्ही इथे वापर केला तरीही चालेल. छान असं आपण गॅस येथे आपण मंदच ठेवला आहे बघा, पूर्ण मंद गॅस आहे. त्यानंतर मी ऑरेंज रंगचा वापर करणार आहे, म्हणजे केशरी रंग अगदी चिमूटभरच घालणार आहे बघा. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही पांढरा बनवला तरीही चालेल. हे बघा, फूड कलर आहे माझ्याकडे. तुमच्याकडे लिक्विड असेल तर तुम्ही लिक्विड वापरलं तरी पण चालेल. हे बघा, छान असं आपलं घट्टसर आपलं मिश्रण तयार झालं आहे. बघू शकता आपण. खूप सुंदर रेसिपी आहे मैत्रिणींनो. करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला अजिबात सांगायला विसरायचं नाही. आपण आता येथे गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आप्पे पात्र घेतलं आहे. त्यामध्ये आपण दोरा अशा प्रकारे पूर्ण होलमध्ये जाईल अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. येतं आहे का लक्षात काय बनवती ते? चला मग सांगा कमेंट करून काय बनवती आहे. छान असं बघा, असं पूर्ण जो खड्डा आहे, खोल आहे, जी वाटी आहे, त्या वाटीमध्ये आपण धागा घालून घ्यायचा आहे. बघू शकता, खूप सुंदर रेसिपी आहे मैत्रिणींनो, युनिक आहे. आणि तुम्ही बाजारातून नेहमी आणता वर्षातून एकदा. मग सांगा मला काय बनवत आहे मी ते. पूर्ण आपण जे वाटी आहे त्या वाटीमध्ये खोल घालून घ्यायचा आहे धागा. मी 2 प्रकारची बनवणार आहे, कारण माझ्या वाट्या जास्त प्रमाणात आहे. तुमचं जर आप्पेपात्र छोटं असेल तर तुम्ही 1 बनवलं तरीही चालेल. छान अशी रेसिपी आपण बघत आहोत मैत्रिणींनो. गेस करा अजूनही काय बनवत आहे ते आणि मला सांगायचं आहे कमेंट करून मी काय बनवते आहे. अशा प्रकारे आपण सर्व होलमध्ये, सर्व वाट्यांमध्ये आपण धागा घालून घेतला आहे.
बघू शकता. त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते प्रत्येक वाटीमध्ये सोडायचं आहे. चला मग आठवतंय का काय बनवते ते? प्रत्येक वाटीत घालायचं आहे आणि ही क्रिया फास्ट करायची आहे, नाहीतर तुमचं मिश्रण माझं थोडंसं घट्ट झालं, कारण ते वाट्या म्हणजे तुम्हाला दाखवण्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला. तुम्ही अगोदरच हे सेट करून ठेवलं धागा तरी पण चालेल. थोडंसं माझं घट्ट झालं आहे बघा, तरी पण काय हरकत नाही, निघतं ते. आणि आपण ते थंड होईपर्यंत ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर अलगद काढून घ्यायचं आहे बघा. खूप सुंदर येतंय का लक्षात? सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त आपण घाटी म्हणतात आमच्याकडे, ती बनवत आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे मैत्रिणींनो. आमच्याकडे घाटी म्हणतात. हे बघा, अशा प्रकारे आपण प्रत्येक वाटीमध्ये मिश्रण घालून घेतलं आहे. थोडंसं दाटसर झालं आहे माझं. तुम्ही अगोदरच ही तयारी करून ठेवा, म्हणजे जे मिश्रण आहे एवढं घट्ट होणार नाही. तरी पण निघतात वाट्या, निघायला काही हरकत नाही. हे बघा, अशा प्रकारे आपल्या वाट्या थंड झाल्यानंतर मी काढून घेतल्या आहेत बघा. आपली घाटी तयार झाली आहे. आपण आपल्या हाताने बनवलेली आपल्या गुढीला आपण अशा प्रकारे गाठी बनवून बांधू शकता मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरी आवडली तर एक लाईक करा, छानशी कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. हाईप करायचं आहे. सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा. बाय बाय.